नमस्कार. मोदकमाई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघूया कर्ड राईस. कर्ड राईस असा फार काही कठीण पदार्थ नाही आहे, पण तरीही बऱ्याच लोकांना माहीत पण नसतो आणि काही लोकांना हा कसा बनवायचा तो माहीत नसतो. खरं तर खूपच सोपी रेसिपी आहे. माझ्याकडे तर अगदी 15-20 दिवसातनं एकदा असतो हा. तर इथे मी आता ताजाच भात लावलेला आहे. त्याच्यात मी दही मिक्स करून घेतलं आहे आणि आपण थोडंसं पातळसर बनवायचं, कारण थोडं जर ते थंड झाल्यानंतर ना आळतं आणि मग ते खायला मजा येत नाही, सुकं लागतं. म्हणून थोडं दही जास्त घ्यायचं आणि थोडंसं दूधही घ्यायचं. म्हणजे दोन्ही मिक्स केलं की छान त्याची चव पण छान लागते आणि भात म्हणजे आपल्याला खाताना प्रॉब्लेम होत नाही, त्रास होत नाही, म्हणजे सुका लागत नाही गळ्याला. तर यात मी थोडीशी कोथिंबीर पण मी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये मीठ आणि साखर चवीप्रमाणे घालायचं आहे. जर तुम्हाला हलकंसं गोड आवडत असेल तर थोडी जास्त साखर घाला, अदरवाईज आपापल्या चवीप्रमाणे मीठ साखर घालू शकता. हे सर्व छान मिक्स करून एक साईडला ठेवायचं आणि आता आपण फोडणीची तयारी करायची आहे. तर इथे मी आता एका भांड्यामध्ये तेल घालून घेते. आपण ही फोडणी तुपावरही करू शकतो. यात मी मोहरी, जिरं आणि लाल सुक्या मिरच्या घालून घेणार आहे. या मिरच्या जरा व्यवस्थित रंग बदलला की मग हे थोडं एक साईडला करून यामध्ये हिरव्या मिरच्या छानपैकी खरपूस अशा करून घ्यायच्या आणि नंतर गॅस घालवून मग वरून आपण कढीपत्ता घालायचा. जर कढीपत्ता आधी घातला तर रंग बदलतो, म्हणून गॅस घालवल्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ही फोडणी आपण तयार केलेल्या भातावर घालायची आहे. त्याआधी त्यावर भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची आणि आता आपण ही फोडणी ओतून घ्यायची आहे. आता यावर तुम्हाला डाळिंबाचे दाणे हवे असतील तर ते घालू शकता, पण आज माझ्याकडे पायनॅपल आहे तर मी पायनॅपल घालते. यामध्ये काजू किंवा मनुकेही आपण थोडेसे हलकेसे फ्राय करून घालू शकतो, तेही खूप छान लागतात. मी कर्नाटक साईडला तसं खाल्लं होतं, पण पायनॅपल घातलेलाही छान लागतो. तर कसा वाटला आजचा कर्ड राईस सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि पाहत रहा मानसीज कुकिंग स्टोरीज. आणि तुम्हाला काय बघायला आवडेल अजून तेही कळवा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. बाय बाय. एन्जॉय.